मैत्रिणींनो, गरमीच्या या दिवसामध्ये आपल्याला कोणीतरी जर थंडगार आईस्क्रीम दिली किंवा कुल्फी दिली तर किती बरं वाटेल ना. चला तर मैत्रिणींनो, आज आपण कुल्फी बनवूया आणि मस्त अशी पार्टी करूया. ओके. आईस्क्रीमच्या दुकानामध्ये जशी कुल्फी भेटते तशीच अगदी मलईदार व कणदार अशी कुल्फी आपण आज बनवणार आहोत. साधी, सोपी आणि घरच्या म्हैशीच्या दुधापासून बनवलेली ही कुल्फी आहे. उपवास करणारीही खाऊ शकतात. चला तर कुल्फी बनवायला घेऊया ना. इथे मी जाडजूड अशी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये फुल्ल साई असलेलं दूध, म्हणजेच भरपूर साई असलेलं दूध मी इथं घेतलेलं आहे. अर्धा लिटर दूध आहे. या अर्ध्या लिटर दुधाला मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. दूध सारखे चमच्याने हलवत राहायचं आहे. मी इथे 125 ग्राम खवा घेतलेला आहे. घरच्या म्हैशीच्या दुधापासून बनवलेला हा खवा आहे. आता या खव्याचे बारीक बारीक तुकडे करून त्या दुधामध्ये टाकायचे आहेत व रंगही खव्याला फार छान आलेला आहे. चमच्याने सारखे हलवत राहायचं आहे व बाजूला जी साय लागलेली असते ती चमच्याने काढून घेऊन त्या दुधामध्ये मिक्स करायची. खवा बनवण्यासाठी फुल क्रीम असे दूध वापरायचे असते. पिशवीतील दुधाचा खवा जास्ती बनत नाही. म्हैशीच्या दुधाचा खवा थोडा जास्ती बनतो. मी हे दूध सतत हलवत आहे कारण हा खवा सगळा विरघळून द्यायचा आहे. खवा पूर्णपणे विरघळल्यानंतर दुधाला घट्टपणा आलेला आहे आणि आता बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, दुधामध्ये बुडबुडे तयार झालेले आहेत व दूध घट्ट झालेलं आहे. आता या दुधाच्या रबडीमध्ये मी 10 ते 15 पाकळ्या काजूच्या घेतलेल्या आहेत आणि 10 बदाम घेतलेले आहेत व त्याची साल काढलेली नाही. आता हे काजू आणि बदाम मिक्सरमध्ये चांगली वाटून घ्यायचे आहे. वाटताना दूध घातले तरी चालते आणि हे मिश्रण थोडे जाडसर असेल तरीही चालते. म्हणजे ही कुल्फी खाताना थोडे काजू आणि बदामाचे तुकडे दाताखाली आल्यानंतर कुल्फी फार छान लागते. मी मिक्सरमध्ये ही पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता मी त्या रबडीमध्ये ती मिक्स करत आहे. ही दुधाची रबडी सारखी हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली लागते. काजूमुळे ही रबडी लागू शकते, म्हणून सारखे हलवत राहायचं. रबडी चांगली घट्ट दिसत आहे. आता मी तिला थंड होण्यासाठी गॅसवरून खाली उतरून घेतलेली आहे व सारखी हलवून तिला थंड करत आहे. रबडी आता थंड झालेली आहे व घट्टही झालेली आहे. तिचे टेक्स्चर अगदी छान झालेलं आहे. आता आपण ती रबडी एका बाउलमध्ये ओतायची आहे व माझ्याकडे हा असा लीड असलेला काचेचा बाऊल आहे. त्या बाऊलमध्ये मी हे रबडी आता ओतत आहे. माझ्याकडे कुल्फीचे मोल्ड नाही आहेत, त्यामुळे मी या बाऊलला लीड लावून मी व्यवस्थित असे हे डीप फ्रीजला ठेवणार आहे. ही कुल्फी सेट व्हायला 8 ते 10 तास लागतात. त्यानंतर मगच
हे बाऊल मी बाहेर काढणार आहे. रबडी ओतलेल्या भांड्याला अगदी व्यवस्थित असे झाकण लावायचे आहे, नाहीतर कुल्फीवरती बर्फ जमा होतो. भांड्याला चांगले झाकण लावल्यामुळे बर्फाचे क्रिस्टल वरती तयार झालेले नाहीत आणि माझी कुल्फी अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, कुल्फी अगदी व्यवस्थित झालेली आहे. कणीदार अशी छान अशी कुल्फी बनलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हीही अशी कुल्फी बनवून पहा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, खरंच कुल्फी फार छान झालेली आहे. मलईदार व कण असलेली अशी ही कुल्फी खूप सुंदर आहे. चवीलाही छान आहे.